महाबळेश्वरमधील 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे ठिकाण समुद्र सपाटीपासून जवळपास 1372 मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे। महाबळेश्वर या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल वारसा लाभलेला आहे। हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाते। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत सहलीसाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाबळेश्वरमधील 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, कॅनॉट पीक। कॅनॉट पीक हे ठिकाण महाबळेश्वरमधील दुसरे सर्वात उंच शिखर आहे, जे समुद्र सपाटीपासून 1400 मीटर एवढ्या उंचीवर आहे। महाबळेश्वर पासून कॅनॉट पीक हे ठिकाण साधारणतः 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। कॅनॉट पीक या ठिकाणाहून वेण्णा तलाव, प्रतापगड, कृष्णा खोऱ्यातील विस्मयकारक दृश्य पाहायला मिळतील। महाबळेश्वरमधील दुसरे सर्वात उंच असलेले हे शिखर पूर्वी ऑलिम्पिया या नावाने ओळखले जायचे। नंबर 9, लॉर्डविक पॉइंट। लॉर्डविक पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वरमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे। हे ठिकाण समुद्र सपाटीपासून जवळजवळ 4000 फूट इतक्या उंचीवर आहे। लॉर्डविक पॉइंटला पूर्वी सिडनी पॉइंट म्हणूनही ओळखले जायचे। ब्रिटिश अधिकारी जनरल लॉर्डविक यांच्या नावावरूनच या ठिकाणाला लॉर्डविक पॉइंट असे नाव देण्यात आले, कारण सर्वप्रथम या टेकडीवर चढणारे पहिले अधिकारी हे जनरल लॉर्डविकच होते। जनरल लॉर्डविक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने 25 फुटाचा स्तंभ बांधला होता। महाबळेश्वरला भेट देणारे बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात। नंबर 8, मॅप्रो गार्डन। मॅप्रो गार्डन हे ठिकाण महाबळेश्वरमधील प्रमुख आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे। हे ठिकाण महाबळेश्वर पासून जवळपास 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। इसवी सन 1980 मध्ये ही जागा मॅप्रोने बांधली असून या जागेची संपूर्ण काळजी देखील मॅप्रोद्वारेच घेतली जाते। या ठिकाणी असणारे सुंदर दृश्य आणि हिरवळ ही अनेक पर्यटकांना मोहित करते। मॅप्रो गार्डन हे ठिकाण या ठिकाणी असणाऱ्या स्वादिष्ट स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी ओळखले जाते। नंबर 7, लिंगमाळा धबधबा। लिंगमाळा धबधबा हा महाबळेश्वरमधील एक सुंदर धबधबा आहे। निसर्गरम्य वातावरणात आणि खडकाळ डोंगराच्या मधोमध असलेला हा धबधबा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो। लिंगमाळा धबधबा हा जवळजवळ 600 फूट उंचावरून खाली झेपावतो। या धबधब्याच्या उंचावरून पडणारे पाणी हे बऱ्याच पर्यटकांचे मन मोहून घेते। फोटोग्राफीचा छंद असणारे बरेच पर्यटक पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात। महाबळेश्वर पासून लिंगमाळा हा धबधबा जवळपास 8 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 6, विल्सन पॉइंट। विल्सन पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वरमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे। महाबळेश्वरमधील सर्वात उंच पर्यटन स्थळ म्हणून विल्सन पॉइंटकडे पाहिले जाते। विल्सन पॉइंट वरून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेचे सुंदर व आकर्षक दृश्य पाहण्याचा आनंद घेता येईल। विल्सन पॉइंटला सनराइज पॉइंट म्हणूनही ओळखले जाते। महाबळेश्वर पासून विल्सन पॉइंट हे ठिकाण जवळपास 2 ते 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 5, एलिफंट हेड पॉइंट। एलिफंट हेड पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वरमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हे ठिकाण हुबेहूब हत्तीच्या तोंडासारखे दिसते। त्याचबरोबर या ठिकाणाला नीडल होल पॉइंट या नावाने देखील ओळखले जाते। सह्याद्री पर्वतरांगेचे सुंदर आकर्षक दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पावसाळ्यामध्ये एलिफंट हेड पॉइंट हे ठिकाण संपूर्णतः हिरव्यागार वातावरणाने बहरलेले असते। सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी बरेच पर्यटक हिरव्यागार निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असतात। नंबर 4, ऑर्थर सीट पॉइंट। ऑर्थर सीट पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वरमधील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे। ऑर्थर सीट पॉइंट हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 1470 मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे। या ठिकाणाला बिंदूची राणी म्हणूनही ओळखले जाते। त्याचबरोबर या पॉइंटला ऑर्थर मालेटच्या नावावरून नाव देण्यात आले आहे। ऑर्थरने आपली पत्नी आणि 1 महिन्याची मुलगी एका नाव अपघातामध्ये गमावली। महाबळेश्वर पासून ऑर्थर सीट पॉइंट हे ठिकाण जवळपास 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 3, महाबळेश्वर मंदिर। महाबळेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन मंदिर आहे। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, जे महाबळेश्वर पासून जवळपास 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। हे प्राचीन मंदिर 16व्या शतकात राजा चंदाराव मेर यांनी बांधले होते। या आकर्षक आणि सुंदर मंदिरामध्ये भगवान शंकराचे एक शिवलिंग आहे। त्याचबरोबर हे मंदिर डोंगरांच्या मधोमध असल्याने या ठिकाणचे दृश्य अतिशय सुंदर दिसते। दरवर्षी लाखो भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। नंबर 2, वेण्णा तलाव। वेण्णा तलाव हे ठिकाण महाबळेश्वरमधील प्रमुख आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे। हे तलाव एक मानवनिर्मित तलाव असून महाबळेश्वरमधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे। हा तलाव साताराचे राजे श्री आप्पासाहेब महाराजांनी बांधला होता। हा संपूर्ण तलाव गवत आणि झाडांनी वेढलेला आहे। वेण्णा तलावात असणारी वालुका मैता ही या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करते।
महाबळेश्वरला भेट देणारे बरेच पर्यटक आवर्जून या वेण्णा तलावाला भेट देण्यासाठी येत असतात। महाबळेश्वर पासून हा तलाव जवळपास 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 1, प्रतापगड किल्ला। प्रतापगड हा किल्ला महाबळेश्वरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे। समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे। इसवी सन 1656 मध्ये मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे निर्माण केले होते। हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला आहे, कारण याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात युद्ध झाले होते। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात। तर मित्रांनो, आज आपण महाबळेश्वरमधील 10 पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्ही महाबळेश्वरमधील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।